शिवसेना भाजपची युती झालेली असली तरी अंतर्गत खतखत ही अद्याप संपलेली नाहीये। मुंबई शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या नाकी नऊ आणले तर तिकडे जळगावातही गुलाबराव पाटील यांनी भाजपला अल्टिमेटम देत सेनेची ताकद दाखवण्याचा इशारा दिला। युती झाली पण अंतर्गत खतखत सुरूच। सत्तेत वाटा दिला तरच भाजपचं काम करणार। जळगावात शिवसेना नेत्यांचा भाजपला अल्टिमेटम। राज्यात सेना भाजपचं तुझ्या गळा माझ्या गळा सुरू असलं तरी कार्यकर्त्यांमधली खतखत मात्र सुरूच आहे। आता जळगावात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजपनं जर शिवसेनेला स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद आणि पालिकेच्या सत्तेत समाविष्ट केलं तरच भाजपचं काम करू असा अल्टिमेटम गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात दिलाय। जळगावात भाजपच्या लोकांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं, आता त्यांच्यासाठी आम्ही काम करायचं का असा सवाल करत पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांविरोधात रोष व्यक्त केला। राष्ट्रवादीची जी टसल झाली नाही ती शिवसेनेची भाजपची झाली किंवा भाजपची शिवसेनेची झाली। त्यामुळे तळागाळातल्या निवडणुकांपासून आम्ही जर जे लढतोय ते भाजपशीच लढतोय किंवा भाजपची लढते ते आमच्याशीच लढते। त्याच्यामुळे तक्रारींचा पाऊस त्यांच्याविरुद्धच राहणार आहे आणि साहजिक तो कार्यकर्ता जो ज्याला त्रास झाला आहे त्यांनी तक्रारी मांडल्या आहे, तो त्याचा हक्क आहे। मुंबईतही अनेक भाजप नेत्यांविरोधात हीच खतखत आहे। किरीट सोमय्यांचं काम करणार नाही अशी ताठर भूमिका सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळे ईशान्य मुंबईतनं कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय। दत्त कुटुंबियांसोबत ठाकरे कुटुंबियांचे असलेले सलोख्याचे संबंध पाहता उत्तर मध्य मुंबईतनं शिवसैनिक पूनम महाजन यांचं काम कितपत करतील याबद्दलही शंका व्यक्त होतीये। हीच खतखत भिवंडीतले भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या बाबतीतही आहे। शिवसैनिकांनी जाहीर सभेतच त्यांच्या विरोधातली नाराजी बोलून दाखवली होती। राज्यात सेना भाजप युती असली तरी कार्यकर्त्यांमधली ही खतखत निवडणुकीत उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार एवढं मात्र नक्की। जळगावहून संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई।